हॅलो. तर आज भाऊबीज आहे आणि आज आम्ही 5:30लाच उठलो. आदल्या दिवशी आम्हाला 12:30 वाजले होते. ताईंना फराळ द्यायचे होते, तर सगळे पॅकिंग करून सगळं आटपून आम्हाला झोपायला 12:30 वाजले होते. तर आज यांची तयारी झाली, हे निघाले. ते एवढ्या लवकर यासाठी निघाले कारण माझे पप्पा आणि भाऊ येणार होते 1 वाजेपर्यंत. त्यांची पण भेट झाली पाहिजे आणि ताईला पण आणणं झालं पाहिजे, म्हणून हे सकाळी 7 वाजताच निघाले ताईंना आणायला. तर हे 12 वाजेपर्यंत येतील. यांना पोहोचायला म्हणजे आता 7 वाजले तर यांना पोहोचायला 9 वाजते. तिथे 1-2 तासाचा रन आहे, तर हे 9 वाजेपर्यंत ताईच्या घरी पोहोचतील आणि 12-12:30पर्यंत इथे घरी वापस येतील. तर आम्ही हे बघा, हे स्वयंपाक करून ठेवलेला होता. 10-10:30पर्यंत अर्धा स्वयंपाक झालेला होता. वरण वगैरे हे भजीचं मिश्रण करून ठेवलेलं होतं, वेळेवर तळता येतील म्हणून. नंतर भात वगैरे करून ठेवलेला होता आणि सलादाचं पण असं छान बारीक करून ठेवलेलं होतं. तर हे सलादाला तडका द्यायचा बाकी होता, कारण वेळेवर यासाठी द्यायचा होता, कारण त्याला पाणी सुटतं टमाटरमुळे. हे बघा, अधिराजचं छान अशी मज्जा चालू आहे, आराम चालू आहे. शाळेला सुट्टी लागलेली आहे, तर मस्त आरामशीर बघून कार्टून बघत आहे. मस्त जेवण खेळणं अशी छान याची मजा चालू असते. तर अधिराजला म्हटलं चल सगळ्यांना हाय कर. अधिराजला काही टाईम नव्हता एवढा, म्हणजे तो बिझी होता टी व्हीमध्ये बघायला. नंतर ही रांगोळी मीच काढली होती दिवाळीला. एवढी मोठी रांगोळी काढण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. याआधी ताईच काढायच्या. तर हे वेलकम वगैरे मी काढलेलं होतं ताईंच्या वेलकमसाठी. तर हे बघा, हे 12-12:30 वाजता ताई आणि हे आले होते. 12:30 वाजले होते जवळजवळ. तर अधिराज एवढा खुश होता ताईंना आणि यांना बघून की चला आतू आली. आता आतूचं आणि भाच्याचं खूप दिवसानंतर हे भेट झालेली होती, जवळजवळ 3-4 महिन्यांनी. तर आम्ही याआधी मेमध्ये गेलो होतो त्यांच्याकडे पुण्याला, त्यांच्या फ्लॅटवर. तेव्हाच आमची भेट झाली होती. मे नंतर आत्ताच आमची भेट झाली होती. तर अधिराज खूप खुश होता. तू माझ्यासाठी काय आणलं, मला चॉकलेट आणलं का, असं सुरू होतं त्याचं. नंतर आईंनी छान ताईला असं ओवाळून घेतलं. ताई खूप खुश होत्या ते वेलकम वगैरे बघून. म्हणे अरे बापरे, खूप छान जंगी वेलकम केलं माझं. तर आईंनी असं छान ओवाळलं ताईंना. नंतर कुटका पाणी ओवाळलं आणि आरती वगैरे करून घेतली. अधिराजला तर असं होत होतं की आतू केव्हा मला चॉकलेट्स देते, केव्हा मला खेळणे देते. तर अधिराजचं ना असं ताईचं सुरू होतं. तर दर्शन मामा म्हणजे ताईंचे पाहुणे, ते अधिराजसाठी नेहमी चॉकलेट घेऊन ठेवतात. म्हणजे आता पण जेव्हा ताई आल्या तर त्याच्यासाठी 1 बॉक्स चॉकलेट पाठवलेलं होतं त्यांनी. तर ताई बघा, ताई आणि अधिराजचं असं चालू होतं. ताई सगळ्यांना हाय करत आहे यूट्यूब फॅमिलीला. तर खूप थकल्या होत्या ताई, कारण दिवाळीचं एवढं सगळं फर्स्ट दिवाळी होती त्यांची लग्नानंतर. तर दिवाळीचं हे सगळं एक्झर्शन, नंतर ट्रॅव्हलिंग, सकाळी लवकर उठणं, कारण हे सकाळी 9 वाजताच तिथे गेले होते ताईंना आणायला. नंतर आम्ही छान अशी गप्पा मारल्या अर्धा-1 तास आणि तयारी केली. ताई आणि मी नंतर तयारी केली. तर पप्पा आणि माझा भाऊ आलेले होते. तर आम्ही स्वयंपाक करत होतो, आई आणि मी एका साईडला, आणि ताई हे बघा असं ताट वाढत होत्या. तर आम्ही सगळं असं छान मिळून मिसळून काम करत असतो. ताई म्हणत होत्या, मी म्हटलं ताईंना, अरे तुम्ही खूप थकून आलेले आहे, तुम्ही राहू द्या. तर नाही म्हणत, ताई म्हणत तुम्ही करा स्वयंपाक आणि मी वाढते. तर असं सगळ्यांचं जेवण झालं छान प्रकारे. पप्पा, भाऊ, बाबा आणि तर हे छान असे जेवण झालं यांचं. आणि अधिराजची अशी मस्ती चालू होती बाजूला. नंतर मी पॅकिंग वगैरे केली आणि तयारी केली जाण्यासाठी. म्हटलं लवकर जाऊ, 4 वाजले होते आम्हाला जवळजवळ. तर अधिराजनी सगळ्यांच्या पाया लागल्या, ताईच्या, आईंचे, नंतर बाबाचे. म्हटलं कारण रात्र झाली की पप्पाला कसं ड्रायव्हिंग करायला थोडा प्रॉब्लेम जातो, तर लवकरात लवकर निघालेलंच बरं राहते. आम्हाला जवळजवळ 2 तास लागतो, म्हणजे मूर्तिजापूरहून नांदुरापर्यंत जायला. तर असं तयारी वगैरे झाली. नंतर आम्ही निघालो घरच्या रस्त्याने, म्हणजे माझ्या माहेरी जायला. तर नांदुरा हे बुलढाणा जिल्ह्यात येतं. नंतर रस्त्यात आहे ना, आम्हाला खामगावला येता छान असं हनुमानजीचं मंदिर लागतं, म्हणजे नेहमीच येता जाता. तर पप्पानी इथे गाडी थांबवली, म्हणे चला अधिराजचं दर्शन करून देऊ इथं हनुमानजीला. तर दक्षिणा वगैरे टाकली. नंतर आम्ही हनुमानजीचं छान दर्शन केलं. तरी अंधार पडलाच होता, जवळजवळ आम्हाला 6:30 वाजले इथे खामगावला यायला. नंतर आम्ही घरी आलो. छान आमची एंट्री झाली इथे.
नंतर मम्मीने आमची अधिराजची आणि माझी छान पूजा केली, मीन्स आरती वगैरे ओवाळली. नंतर ते पाणी कुटका ओवाळत असतात, असं म्हणतात की नजर वगैरे लागते तर ते काढत असतात. तर छान पूजा वगैरे झाली आणि अधिराजचं आणि त्याच्या मामाचं चालू होतं की चला आता आपण फटाके फोडू. अधिराज एकदम घरात गेला आणि मामा चला आता आपण फटाके फोडू असं त्याचं चालू होतं. पण मग आम्ही लवकर वर गेलो. मम्मी म्हणे चला आता चंद्र चालला जाईल तर आपण आधी पूजा करून घेऊ. तर मम्मी आणि मी छान सगळं पूजा करून घेतली, चंद्राची ओवाळून घेतलं आणि अधिराज आणि मामाचे वर टेरेसवरच फटाके फोडणं चालू झाले होते. म्हणजे बघा तर इतके एक्सायटेड होता अधिराज की तो थांबायला तयार नव्हता की नाही मला आत्ताच फटाके फोडायचे आहेत. तर त्याच्या मामाने वर फटाके घेऊन आला टेरेसवर आणि असं त्यांचं फटाके फोडणं चालू होतं. नंतर आम्ही खाली आलो चंद्राला ओवाळून. नंतर मी अधिराजला माझ्या भावाला ओवाळून घेतलं, भाऊबीज केली आम्ही. तर अभिषेकला वगैरे असं ओवाळून घेतलं. नंतर पप्पाला पण ओवाळून घेतलं, पप्पाला बहीण नाही आहे तर मग आम्हीच मुली ओवाळत असतो पप्पाला पण. तर नंतर पप्पाचं ओवाळणं झालं, भावाला ओवाळणं झालं, अधिराजला पण ओवाळून घेतलं. तर यावेळेस अभिषेकने मला चांदीचं कडं दिलं होतं भाऊबीजीला गिफ्ट. त्यांनी पण एक घेतलं होतं आणि मला पण दिलं होतं. तो म्हणे आपण दोघं सेम घालू बहीण भाऊ. तर छान असं जवळजवळ 4,000चं ते कडं होतं चांदीचं. मी तुम्हाला दाखवेल एखाद्या वेळेस नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आम्ही दोघांनी सेम असं घातलेलं होतं चांदीचं कडं. नंतर अधिराजला ओवाळून घेतलं आणि आम्ही फटाके फोडायला बाहेर गेलो. तर अभिषेकनी छान असं स्काय शॉट आणलेला होता, 12 वेळा फुटेल असा स्कायमध्ये. तर स्काय शॉट लावला त्यांनी हा स्काय शॉट ठेवलेला होता. तो म्हणे मी स्पेशली माझ्या भाच्यासाठी ठेवलेला आहे म्हणे, अधिराज येऊन पाहेल तर. त्यांनी हा स्काय शॉट लावला आणि छान म्हणजे सगळीकडे इतकं दणदण वाटत होतं ना, म्हणजे जिकडे तिकडे दिवे, नंतर फटाक्यांचा आवाज, असं खूप करमत होतं तिथे. आणि कसं कामाचं टेन्शन नाही माहेरी आल्यावर. तर असं वाटते की काय करू काय नाही, बस सगळ्यात महत्त्वाचं असं असतं की बस झोपायला मिळालं पाहिजे. कारण इतकी दगदग असते सकाळी आपल्या डेली रुटीनमध्ये की मुलांचे टिफिन, नंतर यांचा स्वयंपाक, शाळेत सोडून द्या, शाळेतून घेऊन या, घराची साफसफाई. माहेरी आल्यावर एवढं रिलॅक्स वाटते ना की बस काहीच नको, सगळं बस आपण झोपून राहायचं. आणि सगळं माझी मम्मीला सांगितलेलं असते मी की तू आता अधिराजला बघ, त्याला काय करायचं तू बघ, मी फक्त झोपणार आहे. नंतर आमचे फटाके वगैरे फोडून झाले आणि आम्ही छान असं फोटो सेशन केलं. तर असा आमचा भाऊबीजीचा दिवस झाला. नंतर नेक्स्ट डे आम्ही इव्हिनिंगला माझ्या मामाच्या घरी गेलो. तर मामाचं गाव हे माझ्या गावापासून म्हणजे नांदुरापासून 15 ते 20 किलोमीटरच आहे. तर जवळजवळ अर्धा तासच लागतो आम्हाला तिथे जायला. तर हे जुनं घर आहे मीन्स माझ्या मामाचं. आता एक मामा माझे पुण्याला असतात आणि एक मामा बुलढाण्याला असतात. बुलढाण्याचे मामा टीचर आहे आणि पुण्याला माझे मोठे मामा इंजिनियर आहेत. तर यावर्षी यांनी इथेच दिवाळी करायची ठरवलेली होती जुन्या घरी. तर सगळे जमलेले होते, भाऊबीजीला मस्त मावशा आलेल्या होत्या. तर ह्या सगळ्या आलेल्या होते. तर अभिषेक आणि माझंही असं ठरलं होतं की चला सगळ्यांची भेट होऊन जाईल. आणि मामाच्या घरी मीन्स कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडते मामाच्या घरी जायला. तर मी पण जवळजवळ 5-7 वर्षांनी मीन्स लग्नानंतर मी पहिल्यांदा गेली होती मामाच्याकडे. तर हे सगळे जमले होते म्हणून मी मामाकडे गेली होती. तर आम्ही छान बसलो, मस्त गप्पा गोष्टी सुरू होत्या, काही फोटो सेशन केलं. इतकं छान म्हणजे लहानपणीच्या आठवणी एवढ्या ताज्या झाल्या ना, मावशीच्या मस्त जुन्या गोष्टी सांगणं चालू होत्या मीना मावशीच्या. आणि सगळं असं तुम्हाला माहीतच असेल की सगळेजण जमा झाल्यावर किती छान वाटतं, किती करमतं सगळ्यांना. एकदम लहानपणीच्या आठवणी एकदम ताज्या तवानं झाल्या. नंतर हे बघा मी तुम्हाला माझ्या फॅमिलीची थोडी ओळख करून देते. ही रेड ड्रेसवाली माझी मोठी मावशी आहे मीना मावशी, म्हणजे यापेक्षाही एक मोठी मावशी आहे. हे 6 जण बहीण भाऊ आहे, म्हणजे माझी मम्मी वगैरे सगळे पकडून 6 जण आहे. तर ही जी रेड ड्रेसवाली आहे ही टीचर आहे. नंतर ही पिंक ड्रेसवाली ही लहान मावशी आहे, वैशाली मावशी. तर मी तुम्हाला हे ओळख करून देते. ही तिची मुलगी आहे परी, म्हणजे तिचं नाव मला आठवत नाही आहे, काय परीच म्हणतो आम्ही तिला घरी, आता लक्षात नाही येत आहे. नंतर ही माझ्या मोठ्या मामाची मुलगी आहे स्वराली. हिचे केस एवढे लांब आहे की मी तिला विचारत होती तू नेमकी याची काळजी घेते कशी. नंतर ही जी वॉलवरची ड्रॉइंग दिसत आहे तुम्हाला, ही हिने स्वतः बनवलेली आहे. मीन्स इथे दिवाळीला आल्यावर या सगळ्यांची साफसफाई चालू होती, मामाची मामींची, आणि हिने ही ड्रॉइंग बनवलेली आहे. मीन्स ही 10th मध्येच आहे. बघा तिने किती सुंदर अशी ड्रॉइंग बनवलेली आहे वॉलवर. नंतर हा माझ्या मावशीचा मुलगा आहे मीना मावशीचा. हा इंजिनिअरिंग करतोय पुण्याला आणि त्याची हाईट खूप मोठी आहे, म्हणजे खूप छान हाईट आहे.
नंतर माझी ही आजी आहे, माझी मम्मीची आई, ही जवळजवळ 75 वर्षाची आहे, पण हिचा हात न स्वयंपाकामध्ये आणि कामामध्ये अजूनही कोणी पकडू शकत नाही, एवढी ॲक्टिव्ह आहे. माझ्या डिलेवरीला पण आजीच होती, मीन्स आजीचा खूप मला मदत होती. नंतर माझ्या बहिणीची आता डिलेवरी झाली, माझ्या बहिणीला पण मुलगी झाली, तर माझी आजी जवळजवळ 1.25 महिना आमच्या घरी होती नांदुऱ्याला. मीन्स या वयामध्ये पण इतकं कोणी ॲक्टिव्ह आणि स्फूर्तीला असेल हे मला वाटू शकत नाही. माझ्याकडनं तर आत्ताच कामं होत नाही. नंतर हे माझे मोठे मामा आहेत, हे इंजिनियर आहे, पुण्याला असतात हे मामा आणि मामी. तर छान असं गप्पा वगैरे सुरू होते. त्यांना मला म्हटलं मी तुम्ही इथे उभे राहा, मी तुमची ओळख करून देते. असे छान आमच्या गप्पा झाल्यानंतर हे बघा आदिराजची आणि श्रीची अशी मस्ती चालू होती. हे बघा या आदिराजची आणि श्रीची कशी मस्ती चालू आहे. हे मामा भाचे आहे, म्हणजे हा श्री जो आहे हा माझ्या मावशीचा मुलगा आहे, लहान मावशीचा मुलगा, वैशू मावशीचा. तर हे नात्यामध्ये मामा भाचे येतात, तर यांचं एकाच वर्षाचा डिफरन्स आहे. बघा किती मस्ती चालू होती. नंतर आम्ही सगळ्यांनी अशा गप्पा केल्या. बघा हा माझ्या दुसऱ्या मामांचा मुलगा आहे, म्हणजे माझ्या मम्मीच्या काकाच्या मुलाचा मुलगा, म्हणजे सुख्खे चुलत जे मामा आहे त्यांचा मुलगा आहे हा कुलदीप. तर असं सगळ्यांची आमची भेट झाली, आम्ही गप्पा केल्या. नंतर हे बघा मी तुम्हाला घर दाखवते, माझ्या मामाचं जुनं घर. तर कसं असते गावातलं शहरातले तर आपण बिल्डिंग्स वगैरे तर खूप बघितलेलं आहे, खूप बघतो, पण गावातले असे जुने घरं बघण्यात जे मनशांती असते ते कुठेच नाही. मीन्स शहरातल्या लोकांना तर माहीतच असेल की जे गावाकडे येतात किंवा गावामध्ये आल्यावर किती छान आणि किती रम्य असं वाटतं. नंतर हे बघा हे जुनं घर आहे, ही वसरी, आम्ही याला वसरी म्हणतो, ही वसरी आहे. इथे या वॉलवर स्वरालीने छान अशी ड्रॉइंग केलेली आहे. बघा किती सुंदर, म्हणजे 10th मधल्या मुलीला इतकी छान मेहंदी आणि ड्रॉइंग, नंतर तिला हेअरस्टाईल पण इतके छान छान येतात, म्हणजे तिने कोणताच कोर्स केलेला नाही आहे. हे बघा किती छान असं वॉलवर तिने काढलेले आहे फुलं वगैरे. नंतर हे सगळे देव वगैरे देवांचे हे जुने आहेत बरं का, म्हणजे हे जे फोटो जसेच तसेच आहे. मी जेव्हा 1 वर्षाची होती, 1-2 वर्षाची, तेव्हापासनं हे फोटो जसेच्या तसेच आहे. फक्त घराला कलरिंग वगैरे केलं असेल यांनी मधात, बाकी जसंच तसं काहीही असं चेंजेस नाही आहे. तर हे बघा असं जुनं घर, म्हणजे अशीच पाटी, असे हे जुने ड्रम. नंतर 50 वर्षापूर्वीचे, म्हणजे मी व्हायच्या आधीचे पण महालक्ष्म्यांचे पुतळे जे असतात, इथेच हे देवघर होतं. तर महालक्ष्म्यांचे पुतळे आहेत इथे. बघा 50 वर्ष जुने आहेत हे, तरी पण आणखी जसेच तसेच आहे. म्हणजे सागवानाचे हे बघा, आपण महालक्ष्म्या बसवतो, तर मला माहिती नाही याला काय म्हणतात, तर मी पुतळे म्हणत आहे सध्या. तर हे बघा पुतळे आहेत महालक्ष्म्यांचे. नंतर हे जुन्या पेट्या आहेत, तुम्हाला आठवत असतील जर कोणी बघितलेले असतील तर अशा जुन्या पेट्या राहायच्या. हे बघा याला काय म्हणतात, हे घर असं पाट्यांचं, धाब्याचं घर म्हणतात ना, तर धाब्याचं घर. नंतर हे बघा हे बक्षीस आहे ना, माझ्या मावशीला मिळालेलं होतं शाळेमध्ये, म्हणजे तिच्या कॉलेजमध्ये तिने सिंगिंग केली होती छान, तर हे चांदीचं गिफ्ट तिला मिळालेलं होतं. नंतर तुम्हाला किचन दाखवते. तर असं तुम्हाला असं काही मोठं घर नाही आहे हे, पण मला असं सांगण्यात खूप आनंद होत आहे की हे माझ्या लहानपणीचं घर आहे. हे म्हणजे 20-30 वर्ष झाले मी बघत आहे, जसंच तसंच आहे, मी तुम्हाला दाखवत आहे. तर हे बघा या ननद भावजांचं स्वयंपाकाची तयारी चालू होती. तर असं काही नाही आहे इथे, म्हणजे आमच्याकडे असं काही नसते की भावजाईंनी स्वयंपाक केला पाहिजे आणि आम्ही आता दिवाळीला आलो तर आम्ही आता आराम करणार, बिलकुल नाही. म्हणजे मी माझ्या मावशांचं आणि मामींचं कधीच असं पाहिलं नाही की भांडण होईल की सगळे जमल्यावर. आता इतकं सगळं पूर्ण खटलं जमा झाल्यावर कामाचं किती प्रेशर राहते. मीन्स तिथे वॉशिंग मशीन नाही, काही भांड्यावाल्या बाया नाही, काही नाही. खेड्यामध्ये काय अवेलेबल असतं, असं काही अवेलेबल नसतं. तर हे सगळे मिळून मिसळून मस्त असं स्वयंपाक वगैरे, धुणं भांडी सगळं करतात, केव्हाच असं भांडण वगैरे होत नाही. नंतर हे माझ्या दुसऱ्या मामाचं घर आहे, म्हणजे सख्या चुलत मामांचं, माझ्या मम्मीच्या काकाच्या मुलाचं. तर इथे आम्ही आलो, छान मामाची भेट घेतली. नंतर दुसरे मामी होते ते शेजारी. तर खूप असे हे एकत्र आहे, म्हणजे पूर्ण अशी गडी आहे तिथं, पूर्ण आमच्याशी देशमुख फॅमिली आहे. प्रत्येका आता वेगळे झालेले आहेत. तर त्यांची सगळ्यांची भेट घेतली, त्यांच्या घरी गेली. नंतर मामींनी आणि मावशींनी टिफिन करून दिला होता, तर टिफिन घेऊन गेली मी घरी, कारण मम्मीला घरी जाऊन स्वयंपाक करायचं काम नाही पडलं पाहिजे. तर आमच्या सगळ्यांचा टिफिन दिला मामींनी. नंतर आम्हाला हे सगळं भेट घेऊन 9 वाजले होते. तर पाऊस पण सुरू होता बारीक. तर भेटी वगैरे झाल्या आमच्या आणि आम्ही 9 वाजता जवळजवळ निघालो आणि आम्हाला घरी पोचायला 9:30 वाजले. तर असा हा माझा भाऊबीजेचा पूर्ण व्लॉग होता. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि
माझ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.